तर सगळ्यात आधी तर आपल्या सीमा डेअरी कुकिंग चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि सर्वांना हाय नमस्कार आणि सर्वांना माझ्याकडून हॅपी दिवाळी। आणि दिवाळीतला सगळ्यांचा आवडता फराळ म्हणलं म्हणजे करंजी। तर आज आपण मस्त खुसखुशीत करंजी बनवणार आहोत। तर तुम्ही बघू शकता दिसायला अतिशय सुंदर दिसत आहेत आणि खायला पण खरंच खूप टेस्टी बरं का। तर बघा मी तोडून दाखवते, क्या बात आहे। पटकन असे तुटलेले मस्त खुसखुशीत आपल्या करंज्या बनलेल्या आहेत। तर चला मग किचन मध्ये जाऊ, रेसिपी आणि साहित्य दोन्ही पण बघू। तर इथे मी एवढं साहित्य घेतलेलं आहे, मैदा आहे आणि पिठी साखर आहे, तूप आहे म्हणजे मोहन टाकण्यासाठी तूप घेतलेला आहे, तुपाचं मोहन केलंय मी, तेलाचं नाही टाकलं। आणि सुक्क नारळ आहे, सुके खोबरे, चारोळे आहेत, काजू, बदाम, विलायची आणि खसखस। तर एवढं साहित्य आहे, तुम्ही बघितलं आहे। आणि तुम्हाला जर आणखी ड्रायफ्रूट तुमच्या आवडीने टाकायचे असले तर तुम्ही नक्की घ्या, कारण आपण रवाने टाकला, आज ड्रायफ्रूटच्याच करंज्या बनवत आहोत। तर सगळ्यात आधी तर ताटामध्ये मैदा टाकून घेऊ आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकू, कारण कुठल्या पण गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ टाकलं की गोडाची चव आणखी वाढते। आणि आपण तूप घेतलेलं आहे ना, ते तूप गरम करून घेतलेलं आहे, तुपाचं मोहन टाकून घेऊ। तर तूप पण गरम झालेले आणि छान सगळे चमच्याने मिक्स करून घेऊ। आणि आता छान म्हणजे आपण तुपाचं मोहन टाकलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे, तर सगळे एकजीव करून घेऊ, छान मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊ। वाटलंच तर तुम्ही दुधामध्ये पण पीठ मळू शकता, म्हणजे प्रत्येक ताईची अशी वेगळी आवड असते ना। तर आपलं पीठ मळून झालेलं आहे, थोड्या वेळासाठी पीठ आता मुरजायला ठेवू आणि पीठ तोपर्यंत मुरजूस्तवर आपण बाफर बनवून घेऊ, म्हणजे सारण बनवून घेऊ। तर सगळ्यात अगोदर तर मी आपले सुके खोबरे थोडेसे असे हलकं म्हणजे हलकं वाफून घ्यायचे आहेत, जास्त नाही भाजायचे आपल्याला, थोडंसं आरतून परतून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, कलर चेंज होईपर्यंत आपल्याला नाही भाजून घ्यायचे, थोडंसं असे परतून घेतलेले आहेत। आणि आता सगळं म्हणजे चारोळ परत खसखस हे सगळं आपल्याला असंच थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे। आणि मैत्रिणींनो, तुम्ही आता सध्या आपल्या व्हिडिओवर नवीन आहेत, आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर पण करा आणि बेल आयकॉन पण क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल। तर बदाम, काजू, खसखस, चारोळे हे सगळं छान थोडं थोडं आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त नाही भाजायचं, थोडंसं असं परतून घ्यायचं आहे। आणि तूप वगैरे काय नाही टाकलं, असंच म्हणजे थोडंसं तव्यामध्ये म्हणजे असं परतून घेत आहे। आणि जी आपण विलायची घेतली होती ती आता टाकून घेऊ, वाटलंच तर तुम्ही विलायची पावडर पण टाकू शकता तुमच्या आवडीने। आणि आता गोडाचं प्रमाण ते तुम्ही तुमच्या आवडीनेच टाका, म्हणजे तुम्हाला कितपर्यंत गोड आवडते कितपर्यंत नाही, तुमच्या आवडीनुसार गोडाचं प्रमाण तुम्ही म्हणजे कमी जास्त करू शकता। आणि आपण पीठ मुरजायला ठेवलं होतं थोडा वेळ, तर घेऊ आणि परत एकदा थोडंसं पिठाला असं मळून घेऊ। तर चला मग आता मस्त मस्त करंज्या बनवून घेऊ। तर नक्की प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। तर छोटीशी चपाती लाटून घेतली आहे आणि तुमच्याकडे जर साचा असला तर तुम्ही साच्याने बनवा। तर मी आता वाटी घेतलेली आहे,
छोटीशी पुरी बनवून घेत आहे आणि आता जे आपण सारण केलं होतं ते या पुरीमध्ये टाकून घेऊ आणि फक्त ड्रायफ्रूटच्याच करंज्या बनवत आहे आता, रवा वगैरे नाही टाकलं. तर थोडंसं पाणी लावून घेऊ आता पुरीला, म्हणजे पाणी लावलं की चिपकते ते आणि ओपन होत नाही, म्हणजे फुटत नाही तेलात टाकली की. आणि साच्याच्या करंजा किंवा मग आपण चमचा असतो ना त्याच्या जर बनवल्या तर ते थोडीशी फुटायची शक्यता असते. मला या थोड्या सोप्या वाटतात. पुरी बनवली, थोडंसं असं चपलं आणि मग हाताच्या साहाय्याने असं छान डिझाईन करायची. किंवा मग आपण मॅगी वगैरे खातो त्याचा काटा असतो चमचा, त्याने पण छान डिझाईन करता येते, त्याने पण आपण करू शकतो. तर बघा सुंदर अशी डिझाईन पण दिसते, छान बनलेले आहे बघा मस्त. आणि मी तेल पण तापायला ठेवलं होतं तर आपलं तेल पण गरम झालेलं आहे. तर आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि नंतरच करंज्या तळवायच्या आहेत. कारण आपण फास्ट गॅसवर जर करंज्या तळवायला घेतल्या तर त्या म्हणजे व्यवस्थित नाही भाजत, तळून नाही निघत, खूप असा करपल्या पण जातात आणि म्हणजे वातड पण होतात कधी कधी. तर टाकून द्यायच्या आणि त्यांना त्यांचा आरामात तळून द्यायचं. म्हणजे खूप वेळ लागतो करंज्या तळवायला, पण नंतरून बारीक गॅसवर जर करंज्या तळवल्या की एकदम खुसखुशीत होतात. तर बारीक गॅसवरच तळवा. तर या आपल्या मस्त ड्रायफ्रूटच्या खुसखुशीत करंज्या ह्या दिवाळीच्या करंज्या बनवून रेडी आहेत. वाव, खूप भारी.